मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्या पुरणपोळ्या तयार आहेत. रेसिपीला सुरुवात करूया. तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या किती सुंदर बनतात पाहूया पुढे. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज तुरीच्या डाळीची पुरणपोळी बनवणार आहोत. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपण चना डाळची पुरणपोळी तर नेहमी खातोच, पण तुरीची डाळची पण पुरणपोळी फार सुंदर लागते. तर मी तुम्हाला ते करून दाखवणार आहे आज. तर त्यासाठी मी 1 कप डाळ घेतलेली तुरीची, मोठा कप आहे. 1 कप फुल कप घेतलेली आहे. त्यासाठी मी पाऊण कप साखर घेतलेली आहे. तर ही 1 कप डाळ मी कुकर मध्ये शिजवणार आहे. 5 शिट्ट्या करणार आहे याला. आणि त्याच्यासाठी 1 कप साठी 2 कप पाणी टाकून द्यायचं. म्हणजे ही 1 कप डाळ आहे, त्याच्यासाठी 2 कप पाणी टाकायचं आणि 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आणि डायरेक्ट कुकर मध्ये केलं तरी चालेल, किंवा पाणी खाली ठेवून डब्यात ठेवायचं कुकर मध्ये, मग ती चटकायची भीती नसते. तर तसं पण चालेल. मी तर ह्या साध्या कुकर मध्येच तिला शिजवलेली आहे, बिना डब्याची. या पद्धतीने मी शिजवलेली आहे. तुम्हाला हे प्रमाण दाखवण्यासाठी मी डाळ ठेवलेली आहे, साखर आणि डाळ. तर मी शिजवून घेतली ती आणि 2 कप पाणी टाकून मी शिजवलेली आहे. बिलकुल पाणी उरलेलं नव्हतं खाली आणि चटकलेली पण नव्हती. एकदम परफेक्ट प्रमाण झालं होतं ते. तर या पद्धतीने शिजवली मी आणि एवढी पाऊण कप डाळ साखर टाकून दिलेली आहे आणि ते मी असं चाळून घेतलंय छान. तर साखर वितळत आलेली आहे ती. थोडस बाकी अजून 1 मिनिट परतवायचं त्याला अजून. तर असं लक्षपूर्वक त्याला असं चाळत राहायचं. कुकरचं थोडस जाड असतं ना, त्याच्यामुळे कुकर मध्येच मी साखर टाकून त्याला वितळवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने उलट सुलट करून व्यवस्थित कोरडं झालेलं आहे ते आता. असं व्यवस्थित कोरडं होऊन गेलेलं आहे आणि कुकरला चिटकलेलं पण नाहीये, जळलेलं वगैरे काहीच नाही खाली, बघू शकता. याचं काही आपल्याला कटाचे आमटे वगैरे नाही करता येत, पण पुरणपोळी फार छान लागते. तर मी ही गाळणी घेतलेली गाळायला पुरण, आणि असं कढईमध्ये ठेवायचं किंवा पातेल्यात एखाद्या असं ठेवायचं आणि हे गाळून घ्यायचं. असं तुम्हाला वाटलं तर याच्यात थोडीशी वेलचीची पूड टाकू शकतात. आम्हाला तो फ्लेवर काही आवडत नाही, मग आम्ही टाकत नाही त्याला. तर अशा पद्धतीने ते पुरण असं करून घ्यायचं. किंवा थोडं थंड जर झालं तर मग हाताने पण करता येतं ते पटापट. तर आपण पुरणपोळी करायला सुरुवात करू. तर अशा पद्धतीने हे पुरण तयार आहे. मी गाळणीने असं गाळून घेतलं त्याला आणि अशा पद्धतीने पुरणाचे गोळे बनवून घ्यायचे आणि पुरणपोळी बनवायची. आणि आपण हे पीठ भिजवून घेतलंय, गव्हाचं पीठ. थोडस मीठ, तेल असं टाकून भिजवून ठेवलंय मी. अर्धा तास, 20-25 मिनिटं झाले, झाकून ठेवलं होतं. अशा पद्धतीने छान मऊ झालेलं आहे ते. त्याचे असे गोळे बनवून घ्यायचे आणि आपण आता पुरणपोळी लाटू. गॅसवर पॅन ठेवू. पुरण जर जास्त सुकं वाटलं ना, थोडस पाण्याचा हात लावून घ्यायचं, असं पाहून घ्यायचा अंदाज. गोळा छान बनतो तो. असं छोटं लाटून घ्यायचं आधी आणि याच्यामध्ये
पुरणचा गोळा भरून द्यायचा. तर ही डाळ आहे ना, वरणची जशी आपण मऊ शिजवतो त्याप्रमाणे शिजवायची तिला. वाटलं तर थोडस आणखी जास्त पाणी पण टाकलं थोडस तरी पण चालतं, म्हणजे चटकायची भीती नसते. नंतर आपल्याला आटवता येतं ते साखर टाकल्यावर आटून जातं ते पाणी थोडंफार जास्त असलं तर, किंवा मग पुरणच्या गाळणीने गाळून घेता येतं ते पाणी आधी. पुरणपोळी सारखीच प्रोसेस ही चणा डाळची जशी करतो आपण त्याप्रमाणे सर्व आहे. असं मध्यम बारीक असं छान लाटून घ्यायचं. पॅनला असं तेल फिरवून घ्यायचं गोळ्याने, पिठाच्या गोळ्याने, म्हणजे चिटकणार नाही. तवा हे तापून गेलेलं आहे, आपण एक टाकू. तसं तेल टाकून द्यायचं आजूबाजूने. तेल किंवा तूप तुम्हाला जे वापरायचं ते वापरू शकता. मस्त फुगून गेलेली पोळी. थोडा मंद गॅस करायचा. थोडे बारीकच करायचे त्यांना. अशा पद्धतीने आपली पुरणपोळी तयार आहे. अशी वाटीवर ठेवून द्यायची त्याला. अजून एक लाटून दाखवते तुम्हाला मी. दोन वेळा पलटवून घ्यायची दोघं साईडने एक एकदा, आणि मग तेल सोडायचं आजूबाजूने. वरून पण टाकून द्यायचं. असं मोदक सारखं करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं असं.
साधारण 1 कप डाळमध्ये 7 एक पोळ्या बनून जातात. अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या. आता मैत्रिणींनो, आपल्या मऊ खमंग लुसलुशीत पुरणपोळ्या तुरीच्या डाळीच्या तयार आहेत. करून बघा, फार सुंदर लागतात. तर असं वरून असं तूप टाकून घ्यायचं. किंवा मग बासुंदी सोबत खायचं किंवा सिंपल दुधासोबत पण छान लागतं. अशा प्रकारे आपली बासुंदी आणि पुरणपोळ्या तयार आहेत. तर मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी रेसिपी बनवत असते. तर लाईक करा, कृपया सबस्क्राईब करा. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त होतोय. थँक्यू. मी मोडून दाखवते, तोडून दाखवते. अशी छान खरपूस बनली, मऊ बनली. अशा पद्धतीने आपण बुडवून बुडवून असं खाऊ शकतो. सुंदर बनलेली पुरणपोळी. करून बघा, तुम्हाला पण आवडेल. थँक्यू.